मंडळी, काही घटना अशा असतात त्या घडल्या की काळही क्षणभर थांबल्यासारखा वाटतो. अजितदादांच्या अकाली जाण्यानं महाराष्ट्राच्या राजकारणात नेमकं तेच घडलंय. निर्णयांचा वेग, सत्तेची हालचाल, राजकीय गणित सगळं जणू एका क्षणात स्तब्ध झाल्यासारखं दिसतंय. ज्यांच्या उपस्थितीनं राजकारण चालायचं त्या व्यक्तीच्या अनुपस्थितीत राजकारणच थांबले का, अशी स्थिती निर्माण झाली आहे. पण वास्तव असं आहे की वेळ कोणासाठीच थांबत नाही. दुःख, धक्का आणि पोकळी यांच्यातूनच पुढचं राजकारण आकार घेत असतं. अजित पवार यांच्या शिवायही महाराष्ट्राचं राजकारण पुढे जाणार हे कटू असलं तरी ते सत्य आहे. हे सत्य त्यांच्या कुटुंबियांसह समर्थकांनाही स्वीकारावं लागणार आहे. आणि म्हणूनच आज सगळ्यांसमोर एकच प्रश्न उभा राहतोय की या पुढचं महाराष्ट्राचं राजकारण नेमकं कसं असेल. अजितदादांच्या जाण्यानं निर्माण झालेले रितेपण सहज भरून निघणार नाही. त्या पोकळीत कोण उभं राहणार, कोणती भूमिका कोण निभावणार आणि सत्तेच्या पटावर नवे डाव नेमके कसे मांडले जाणार, हे सगळं समजून घेणं आता अपरिहार्य ठरत आहे. विशेषतः अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचं भवितव्य हा मुद्दा सर्वात कळीचा आहे. पक्ष मजबूत आहे, संघटना आहे, पण त्या सगळ्याला दिशा देणारा नेता अचानक नाहीसा झालाय. हे थांबल्यासारखं वाटणारं राजकारण पुन्हा प्रवाही होणारच आहे. पण ते कोणाच्या नेतृत्वाखाली, कोणत्या समीकरणांनिशी आणि कोणत्या दिशेनं, हे येणारा काळ ठरवेल. म्हणूनच दादांच्या अचानक जाण्यानं महाराष्ट्राच्या राजकारणात पुढे कोणत्या मोठ्या घडामोडी घडू शकतात याचाच सविस्तर आढावा. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विषयच भारी. म्हणजे दादांच्या जाण्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात जी पहिली आणि सर्वात मोठी घडामोड घडताना दिसते ती म्हणजे नव्या उपमुख्यमंत्र्यांच्या निवडीची. सत्ता थांबलेली नाही, मग ती आता नव्या चेहऱ्याकडे वळणार हे जवळपास निश्चित मानलं जात आहे. लोकमतने दिलेल्या माहितीनुसार अजित पवार यांच्या जागी खासदार सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पद स्वीकारावं असा आग्रह राष्ट्रवादीतील अनेक नेते, मंत्री आणि आमदार करत आहेत. अजितदादांच्या अनुपस्थितीनंतर निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी घरातलंच नेतृत्व पुढे यावं अशी भावना पक्षात ठळकपणे दिसून येते. पुढच्या 2-3 दिवसात अजित पवार यांच्या जागी विधिमंडळ पक्षाचा नवा नेता निवडण्यासाठी आमदारांची बैठक होणार आहे. ही बैठक केवळ औपचारिक नसेल तर राष्ट्रवादीच्या पुढील राजकीय दिशेचं संकेत देणारी ठरणार आहे. याच वेळी अजित पवार यांच्या जागी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्र कोणाकडे जाणार यावरही चर्चा रंगू लागली आहे. अनेक नावं समोर येत असली तरी सध्या सुनेत्र पवार यांचंच नाव सर्वात आघाडीवर असल्याचं चित्र आहे. अर्थात या शर्यतीत फक्त एकच नाव नाही, खासदार प्रफुल्ल पटेल, खासदार सुनील तटकरे आणि मंत्री छगन भुजबळ यांचीही नावं चर्चेत आहेत. मात्र या चर्चांमध्ये ठामपणे कुणी काही सांगायला तयार नाही. सगळीकडे एकच सूर आहे, निर्णय एकमतानं व्हायला हवा. पक्षातील बहुसंख्य मंत्री आणि आमदार सुनेत्रा पवार यांच्या पाठीशी उभे असल्याने येणाऱ्या बैठकीत विधिमंडळ पक्षनेतेपद आणि उपमुख्यमंत्री पदासाठी त्यांच्याच नावाचाच आग्रह धरला जाईल अशी चर्चा आहे. काही नेत्यांच्या मते त्यांची निवड एकमतानं होण्याची दाट शक्यता आहे. अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांनी तर उघडपणे सुनेत्रा पवार यांना मंत्रिमंडळात घ्यायलाच हवं अशी भूमिका मांडली आहे. पण या सगळ्यात एक प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे. जर सुनेत्रा पवार यांनी हे पद स्वीकारण्यास नकार दिला तर काय? हा प्रश्नच सध्या पक्षातील नेत्यांना अस्वस्थ करत आहे. कारण त्यानंतर नेतृत्वाचा पर्याय शोधणं अधिक कठीण ठरू शकतं. म्हणूनच अजित पवार यांच्या जाण्यानंतर महाराष्ट्राला पहिली महिला उपमुख्यमंत्री मिळणार का, की राष्ट्रवादीतूनच एखाद्या दुसऱ्या नेत्याला संधी दिली जाणार याकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागलंय. ही केवळ पदाची निवड नाही तर अजितदादानंतर राष्ट्रवादी कोणत्या दिशेनं जाणार याचा हा पहिला निर्णायक टप्पा ठरणार आहे. म्हणजे अजितदादांच्या जाण्यानंतर घडणारी दुसरी मोठी आणि तितकीच महत्वाची घडामोड म्हणजे राज्याचा अर्थसंकल्प. मार्चच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर होणार आहे आणि या अर्थसंकल्पावर अजित पवार यांची छाप असणार होती हे सगळ्यांनाच ठाऊक आहे. अर्थमंत्री म्हणून अजित पवार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात व्यग्र असले तरी वित्त विभागाकडे त्यांनी कधीच दुर्लक्ष केलं नव्हतं. उलट संबंधित अधिकाऱ्यांशी त्यांचा सातत्यानं संवाद सुरू होता. महापालिका निवडणुका संपल्यानंतर त्यांनी अधिकाऱ्यांची बैठकही घेतली होती. अर्थसंकल्पाची दिशा, प्राधान्यक्रम आणि आर्थिक गणित यावर काम जवळपास अंतिम टप्प्यात होतं. पण अर्थसंकल्प सादर होण्याआधीच त्यांचा अकाली अपघात झाला आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे अर्थसंकल्प कोण सादर करणार असा प्रश्न उपस्थित झाला होता. आता मात्र हे स्पष्ट झालंय की राज्याचा अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मांडणार आहेत. परिस्थितीची गरज आणि घटनाक्रम पाहता हा निर्णय अपरिहार्य ठरतोय. तरीही हा अर्थसंकल्प सादर होताना सगळ्यांच्या मनात एकच भावना असेल की हा अर्थसंकल्प अजितदादांचा असणार होता. या सगळ्यात एक महत्वाची बाब म्हणजे उपमुख्यमंत्री तसेच अर्थ व नियोजन मंत्री असलेल्या अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे राज्याचा अर्थसंकल्प सर्वाधिक वेळा मांडण्याचा त्यांचा विक्रम अधुराच राहिला.
महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सर्वाधिक 13 वेळा मांडण्याचा विक्रम बॅरिस्टर शेषराव वानखेडे यांच्या नावावर आहे. 2025 मध्ये अजित पवार यांनी 11व्यांदा अर्थसंकल्प मांडला होता. पुढील काही वर्षात हा विक्रम मोडण्याची संधी त्यांच्या हातातून निसटली. म्हणूनच हा अर्थसंकल्प केवळ आर्थिक दस्तावेज नसेल, तर तो एका अपूर्ण राहिलेल्या राजकीय प्रवासाची आठवण करून देणारा ठरेल. अजितदादांच्या अनुपस्थितीत मांडला जाणारा हा अर्थसंकल्प महाराष्ट्राच्या राजकारणात आणि प्रशासनात एक नवा अध्याय सुरू करणार आहे. या सगळ्या घडामोडींमध्ये पुढे येणारी आणखी एक महत्त्वाची आणि निर्णायक चर्चा म्हणजे शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली पुढे जाण्याची. अजित पवार यांच्या जाण्यानं मंडळी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे. पक्ष मजबूत आहे, संघटना आहे, आमदार आहेत, पण त्या सगळ्याला दिशा देणारा निर्णयांचा केंद्रबिंदू असलेला नेता अचानक नाहीसा झाल्यानं सगळंच थांबल्यासारखं वाटतंय. या परिस्थितीत पक्षासमोर सर्वात मोठं आव्हान आहे हे थांबलेपण मोडून काढणं. कारण राजकारण पोकळी सहन करत नाही. पक्षाला पुन्हा प्रवाही करण्यासाठी केवळ पद वाटून उपयोग नाही, तर विश्वास देणारं नेतृत्व आवश्यक आहे. जे नेतृत्व कार्यकर्त्यांना धीर देईल, नेत्यांना एकत्र बांधून ठेवेल आणि सत्तेच्या पटावर नवीन समीकरणं जुळवू शकेल. अशा संकटाच्या काळातच अनुभवाची खरी किंमत कळते. पक्ष उभा करणं, पुढच्या काळात कार्यकर्त्यांना सांभाळणं आणि राजकीय तोल सांभाळत पुढचा मार्ग काढणं, यासाठी खंबीर, अनुभवी आणि सर्वमान्य नेतृत्वाची गरज आहे. म्हणूनच शरद पवार पुढाकार घेतील आणि त्यांच्या नेतृत्वाखाली पक्ष पुढे जाईल अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगताना दिसते आहे. शरद पवार म्हणजे केवळ एक नाव नाही, तर राष्ट्रवादीची ओळख, इतिहास आणि राजकीय शिस्त आहे. त्यांच्या नेतृत्वात पक्ष पुन्हा एकत्र येईल का? थांबलेलं राजकारण पुन्हा प्रवाही होईल का? आणि अजित पवार यांच्या जाण्यानं निर्माण झालेली पोकळी काही अंशी तरी भरून निघेल का? याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय. अजित पवार यांच्या जाण्यानंतर घडू शकणारी आणखी एक महत्वाची घडामोड म्हणजे पक्षांतर्गत नेतृत्वाचा नवा प्रयोग. म्हणजे या कठीण काळात पक्षातले काही अनुभवी आणि वजनदार नेते एकत्र येऊन आपापल्यातच एखाद्या विश्वासू नेत्याच्या हाती सूत्र देऊन पक्ष पुढे नेण्याचा निर्णय घेऊ शकतात, अशी शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जाते. या भूमिकेत पक्ष अचानक मोठे निर्णय घेण्याऐवजी जसं जसं राजकारण पुढे सरकेल तसं तसं पावलं टाकेल. परिस्थितीची चाचपणी करत योग्य वेळी निर्णय घेत पक्ष टिकवणं आणि अजित पवारांचं राजकीय स्वप्न जिवंत ठेवणं हाच या नेत्यांचा मुख्य उद्देश असेल. गरज भासली तर शरद पवारांच्या सहकाऱ्यांपैकी काहींना आपल्या गोटात सामावून घेण्याची रणनीतीही आखली जाऊ शकते, अशीही चर्चा आहे. पण या चर्चेला दुसरी धारही आहे. जर शरद पवार स्वतःच पक्ष नेतृत्वाच्या भूमिकेत पुढे आले तर राष्ट्रवादी अजित पवार गट त्यांच्यापासून पूर्णपणे वेगळं राहून भाजपसोबतच सत्तेत टिकून राहण्याचा निर्णय घेईल, असंही काही राजकीय निरीक्षक मानतात. म्हणजेच भावनिक पुनर्मिलनाऐवजी सत्ता केंद्रित आणि व्यवहार्य राजकारणाचा मार्ग निवडला जाऊ शकतो. म्हणूनच पुढचा काळ अधिक निर्णायक ठरणार आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाचं नेतृत्व शरद पवारांकडे जाणार की शरद पवारांपासून अंतर राखत हा पक्ष स्वतःच्या ताकदीवर भाजपसोबत राहून या दुःखातून सावरत पुढे जाणार, हे पाहणं आता राजकीय दृष्ट्या उत्सुकतेचं ठरणार आहे. कारण हा निर्णय केवळ नेतृत्वाचा नसेल, तर अजित पवारांनंतर राष्ट्रवादीची ओळख नेमकी काय असणार हे ठरवणार असेल. पुढची आणि कदाचित सर्वात कळीची घडामोड म्हणजे शरद पवार भाजपसोबत जाणार का? हा प्रश्न आज महाराष्ट्राच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी या घटनेनिमित्तानं येऊन ठेपलाय. म्हणजे अजितदादा भाजपसोबत गेले तेव्हा सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या होत्या, पण त्या निर्णयानंतरही शरद पवार मात्र आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. भाजपसोबत न जाण्याचा निर्धार त्यांनी केवळ एकदा नाही तर वारंवार स्पष्ट केला. भाजप हा जाती आणि धर्माच्या आधारे राजकारण करणारा पक्ष आहे, तर आपली विचारसरणी ही धर्मनिरपेक्षतेची आहे, म्हणून आपण भाजपसोबत जाऊ शकत नाही, हे शरद पवार सातत्यानं सांगत आले आहेत. आता मात्र परिस्थिती बदलली आहे. अजितदादांच्या जाण्यानंतर उभ्या राहिलेल्या या नव्या वास्तवात शरद पवारांसमोर मोठं द्वंद्व उभं ठाकलाय. हा प्रश्न फक्त एखाद्या युतीचा नाही, तर दोन्ही राष्ट्रवादी गटांच्या राजकीय भवितव्याचा आहे. त्याहूनही महत्वाचं म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणावर पवार घराण्याचं वर्चस्व पुढे कसं टिकवायचं, हा त्याहून मोठा आणि कठीण प्रश्न आता समोर आलाय. याच कारणामुळे पुढच्या काळात टोकाची भूमिका घेण्याऐवजी समन्वयाचा मार्ग निवडला जाऊ शकतो, अशी शक्यता वर्तवली जाते. दोन्ही राष्ट्रवादी गट वेगवेगळे निर्णय घेण्याऐवजी एकमुखी भूमिका घेतील किंवा छोटा गट मोठ्या गटाला मुकसंमती देईल, असा राजकीय तडजोडीचा फॉर्म्युलाही पुढे येऊ शकतो. म्हणजे या सगळ्या घडामोडीत अजितदादांच्या जागी त्यांच्या पक्षाला
नवा अध्यक्ष मिळेल, त्यांच्या पक्षाकडून एकाला उपमुख्यमंत्री पदही मिळेल, म्हणजे दोन्हीकडे पर्याय येईल. पण जी कोणी व्यक्ती येईल तिनं केवळ अजितदादांची जागा घेऊन पुरेसं होणार नाही, तर ती व्यक्ती सर्वांना दादांसारखं त्याच प्रेमानं आपल्या छत्रछायेखाली घेईल का, यावर पक्षाचं भवितव्य आणि एकसंधता निर्भर राहील. पर्याय मिळणं आणि सक्षम पर्याय देणं या दोन वेगवेगळ्या गोष्टी. पक्षाचं व्यवस्थापन करायला माणसं असतात, पण नेतृत्व कोणा एकाचंच असतं. अजितदादांच्या वैयक्तिक करिश्म्यामुळे सर्वच जाती धर्मांमधील तरुण वर्ग त्यांच्याकडे आकर्षित झाला होता. तशा क्षमतेचा एकही नेता नसणं ही त्यांच्या पक्षासमोरची सर्वात मोठी समस्या आहे. दादांचा धाक आणि त्यांची हाक याचं महत्त्व जाणवत राहील. दादांशिवाय सरभर झालेल्या पक्षातील नेत्यांना आश्वासक नेतृत्वाची नितांत गरज आहे. पवारांना पवारांमधूनच पर्याय लगेच दिला तर भावनिक बंद टिकेल. सर्वात मोठ्या नेत्याच्या जाण्यानं एकाकी झालेले नेते आणि कार्यकर्ते सक्षम पर्याय पक्षातच मिळाला नाही तर पर्यायाच्या आडोशाला जातात. हा अनुभव अनेकदा आलेला आहे. त्याची पुनरावृत्ती होणं पक्षासाठी धोकादायक असेल. बाकी तुम्हाला या घडामोडींबद्दल नेमकं काय वाटतं ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. सोबतच अशाच राजकीय घडामोडी विस्तारानं पाहण्यासाठी आपल्या विशेष भारी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.